कौशल्याची कूस पवित्र होती. प्रभू रामचंद्र जन्मले याच महिन्यात. शुक्ल पक्षाची नवमी उभे सरोवर ते येऊमी. लक्षात घ्या, शरीर शेवटपर्यंत पवित्र असावं. जीवनामध्ये तो आनंद उपभोगावा की ज्याच्या आशीर्वादानं आपल्या जीवनात काहीतरी कल्याण होईल म्हणून करतात. 7वा, तिन्ही राण्याला प्रसाद दिला. कैकईनं घेतला नाही. एवढ्यामध्ये एक असणारी अप्सरा घारीचं रूप घेऊन वर फिरत होती. एवढ्यात कैकईच्या हातातला पिंड त्या घारीने पिंड घारीने झडपिला. तो असणारा पिंड ऋषिमुख पर्वतावरती अंजनीच्या हातात टाकला. या दोघीने आपला हिस्सा कैकईला दिला. रामनवमी दिवशी जन्मले, लक्ष्मण दशमी दिवशी जन्मले आणि भरत शत्रुघ्न एकादशी दिवशी. पाळणा मांडला कुठं? दशरथाच्या वाड्यात. तिन्ही राण्या पाळण्याखाली चौरस भरला, त्या चौकोनावर बसल्या. आणि तुमच्यासारख्या आज जसं तुम्ही नटून आला तशा सगळ्या सुवासनी आल्या. कुठं? दशरथाच्या वाड्यात. पाळणा सुरू झाला. पाळणा सुरू झाला. सुवासनी पाळणा म्हणाल्या, मनमोना दशरथ नंदना कुलभूषणा राम लक्ष्मणा. राम लहानाचे थोर झाले. प्रत्येकाला राम हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण हा पूर्णोत्तम अवतार. रामाच्या जीवनामध्ये मर्यादा आहे आणि अमर्याद वागले ते भगवान कृष्ण. पण त्या वागण्यामध्ये सुद्धा कौतुक आहे, लक्षात घ्या. हा अमर्यादा आहे. म्हणून देवाने जे अवतार धारण केले, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुख मोही धाव घाली पाना नाम गीता. पुढं या ठिकाणी 2 जलचर अवतार, 2 भूचर अवतार, 2 विप्र अवतार, 1 वामन परशुराम आणि 2 राजकीय अवतार राम आणि कृष्ण. हिने रामाने अनेकाला वचन दिलं. काही अवतार अंशात्मक आणि 2च अवतार पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम अवतार. पुढं द्वापार युग सुरू झालं. वसुदेव देवकी देता बहीण लग्नामध्ये विघ्न ओढावं.
काळ बदलला. आता शिक्षण ऑनलाईन आहे. शिक्षण आता ऑनलाईन आहे. 8वी पर्यंत नापास करायचं नाही. अवघुरजी मानगुटीवर बसून त्या मुलाला काही येणं. आता लग्न सुद्धा ऑनलाईन आहे. ती हो, एवढी वेळ नाही माणसाला. लग्न ऑनलाईन मला मान्य आहे, पण लेकरं कधी बी ऑनलाईनच. अरे तुम्ही आळंदी देऊवरनं आलं पाहिजे. मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं तुमच्याकडे आलं पाहिजे. पकवाजाने मिसळलं पाहिजे. पिटीवाण्यानं स्वर धावला पाहिजे. अन्नदात्यानं अन्नदान दिलं पाहिजे. जेवणाऱ्याने जेवलं पाहिजे. तुम्ही आमची माय भगिनी म्हणून विचारपूस केली पाहिजे. काय विचारपूस एकाएकाची. मी बारामतीला कीर्तनाला गेल्यावर एक म्हातारी मधीच उठली कीर्तनात. मला म्हणे महाराज एवढं वय झालंय, एवढं गुडगं हलत्यात. गुडगं चांगलं होतं तेव्हा तुम्ही काय करीत होता व? ही कीर्तनातला प्रश्न आहे. होय, म्हातारीनं म्हणली गुडगं चांगलं होतं तेव्हा काय करीत होता? मी तिला म्हणलं जिंग जिंग जिंगाट जिंग जिंग जिंगाट. थेटके माझ्या गुडघ्यावरनं तुला काय करायचं? विचारायचं ते विचारा, है की नाही? हा विचारा. डोकं थंड होईना, शांत होईना. अथर्व शीर्ष वाचा. लक्ष्मी मिळाना, देवी भागवत वाचा. नवरा त्रास द्याला, गुरुचरित्र वाचा. कळला का? हा अन्न नीट खा, तिखट कमी करा, तेल ज्यादा वाढवा, भाजीपाला खा, शरीरासही डोकं जाग्यावर येईल. हा युक्त आहार विहार, नेमेंद्रियाशी साथ नसावे भासर निद्रा. रामजन्मानंतर पुढं द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीचं लग्न झालं. आकाशातून आवाज झाला, कंसा ब्रह्मिष्ट झाला का काही? अरे जिचं लग्न लावतोस तिच्या पोटी 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. कंसानं खड्ग वरल्यावर उचललं. वसुदेवाने तसंच धरलं, सांगितलं जगात एक करावं, जमीन सांभाळावी, बायको सांभाळावी. बाळा हा आपली पत्नी सांभाळली पाहिजे. आईनंतर जर नवरा कोण सांभाळत असेल तर आपली बायको. नवऱ्याचं काळीज मंडळी सांभाळते, लक्षात घ्या. भले 4 दिवस काही असू द्या, त्रास होऊ द्या म्हणून करता. मंडळी गेली की घर उदास झालं. जीवनात 3 गोष्टी होणे बघा. बायको मरुनी, रिटायर होणे आणि खात्यावरलं पैसे संपवणे. मंडळी मिली त्याला कीर्तन झाल्यावर विचारा, अण्णा गिरी महाराज असं असं म्हणत होतं, खरं आहे का? रडलच ती. होय की तुझं झालं, मंदी मेल्यापासून नाम्या रानात राहतोय, रामा पुण्याला, सगळ्या बायको मेल्या. म्हणून आहे तोवर तिच्या पाठीवरनं हात फिरवा, लेकराच्या डोक्यावरनं हात फिरवा. लक्षात घ्या. हा तर देवळाकडे या. होय का? मी जाऊ का देवळाकडे? जावा, मी बी येते. हा संवाद असावा, सुसंवाद असावा. हा गोड बोला, देखणं बोलो. बायकोनं नवऱ्याला विचारलो, पुराण किती आहे ते सांगा. पुराण किती आहे ती? बायको म्हणली तुम्हालाच माहीत. बायकोने विचारलं पुराण किती आहे ती? ती मला तू सांग. ती म्हणली मी ऐकले 18. किती पुराण आहे ती? 18. बरोबर आहे किती? नवरा म्हणला 20 आहे ती. 20. बायको म्हणजे नवा शोध लावला. 20 पुराण तर आहे त्या. गप म्हणला गणेश पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, शिव पुराण, देव पुराण, अमुक तमुक. 18 पुराण जाईल. मग म्हणजे 20, 19 मी आणि 20वा तो. नवरा कुठं जरी फिरून आला, कुठं 20वा घेईल, तुमच्याजवळ गेलो. म्हणून करता जीवनामध्ये तो आनंद मिळवा. आपली पत्नी राहू द्या, देवारा नसू द्या. मला एक गायबानं म्हणला, गिरी महाराज तुमचा देवारा बघायचा आहे. चल माझ्याबरोबर आलं. मग आमची बायको अंगणातलं झाडत होती दुपारा. मी तिला हाक मारलं, ए ऐकिलं का? म्हणलं पाणी दे.
तिनं असं तोंड फिरवून बघितलं. त्याला म्हणलं ही माझा देवारा. मला म्हणलं काय खुडीला म्हण. अरे ती नाही म्हणून देवारा आहे, मंडळी आहे म्हणून आपल्याला रूप आहे. देवाने सुद्धा कबूल केलं म्हणून पूजा सांगणाऱ्या बडचीला म्हणावं, काका तुमची मंडळी घेऊन या. समजा काकाची मंडळी मेली तर तिची सून आणि ती पोरगं बोलवावं, असा नियम आहे. धन्य धन्य संताचे सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हा किती ताप झाला. एकटे तुकोबरा वैकुंठाला गेले, सगळ्या विधवा बायाला त्रास सोसावा लागला. एकटे शहाजी मरण पावले, एकट्या जिजाऊन शिवाजी दिला, एकट्या जिजाऊन संत तुकाराम दिले. येन मेन करता वसुदेव देवकीला कंसानं तुरुंगात टाकलं. काळा परतवे कर्मधर्म संयोगानं या असणाऱ्या देवकीला 6 मुलं झाली. कंसानं मारून टाकली. 7वी योगमाया गोकुळात नेऊन ठेवली आणि भगवान कृष्ण परमात्मा श्रावण वाद्याष्टमीशी श्रावण वाद्याष्टमी नक्षत्र त्या दिवसी नक्षत्र त्या दिवसी कर्ण नक्षत्र त्या दिवसी कर्ण नक्षत्र त्या दिवसी बुधवार परियेसी बुधवार परियेसी बुधवार परियसी बुधवार परियसी कृष्णमूर्ती प्रगटा श्रावणवती अष्टमीची रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार परियसी आणि कृष्ण देव जन्माला रे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रावण महिना पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष म्हणतात. मध्यरात्रीची वेळ बुधवार देवाने अवतार घेतला. आई ए देवकी माते डोळे उघड ग. आई एक सांगतो, पोटची मुलं मरण पावली, शेतीतलं पीक जळालं, वाईट वाटतं. हा देवकीनं डोळं उघडलं. कृष्ण 5 वर्षाचा पुढं उभा. ते म्हणे बाबा तू अवतार घेतला पण एवढा मोठा मुलगा असतो का जन्माला. भक्ता कारणीची येणे सोशील जाळे, माझा वनमाळे सोशी 10 गर्भवास. हा देवकीच्या 18 पोटी भगवान कृष्ण लहान झाले. कृष्णाला उचलून ओटीमध्ये घेतलं, वर पदर झाकला आणि कृष्ण बाळ आहे की नाही, कृष्णाला या ठिकाणी आपल्या छातीला लावलं. या देवकीची आचळ तटतट करायला लागली. बाळ दूध पाजला. हा देवकीला मनमुराद आनंद भोगता आला. हा आणि देवाने तोंड उघडून बघायचं. देवकी रडत होत्या. आता हे देवकीला असं दिवस का आलं, अशी परिस्थिती. अहो ही देवकी राम अवतारात काही होती. हा आणि मग
मांडीवर झोपूनच देव म्हणतात. पहाटे मी ज्यावेळेला वनवासाला गेलो त्यावेळेला माझी कौशल्य अशीच रडली होती. तब्बल 14 वर्षानंतर मी माघारी आलो. 14 वर्ष होणार. आता जन्मला मी चाललो गोकुळात. आई बाबाला जाग कर. देवकी म्हणते अहो वसुदेवा उठा, आपल्याला मुलगा झाला. आणि कृष्णाने सांगितलं बाबा पाठीमध्ये घातला. वसुदेवाने बाळाला उचललं. सगळे चौकदार पहारेकरी झोपले होते. दरवाजा उघडा होता. वसुदेव बाळ घेऊन बाहेर आले. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, काळे कुट्ट हत्तीसारखे ढग. वसुदेव बाहेर पडले. मोठमोठ्या पावसाच्या धारा. वसुदेव यमुनेच्या काठी आले. यमुना दुथडी भरून वाहत होती. वसुदेवाने यमुनेचा पाय ठेवला. वसुदेवाच्या पायाला, पिंढऱ्याला, मांड्याला पाणी लागलं, कमरेला पाणी लागलं, ओठाला पाणी लागलं. देवाने विचार केला माझा बाप वसुदेव जर वाहून गेले पुढं कोणताच बाप मुलाला सांभाळायचा नाही. आणि पूर चालला अंगुष्ठ नदीला. त्या ठिकाणी डावा अंगठा लावला. यमुना माय दुभंगली आणि आवाज दिला वसुदेवा मधनं रस्ता क्लिअर आहे, सरळ सरळ मोकळाय जा. वसुदेव गेले नंदबाबाच्या घरी. यशोदेनं योगमायाला जन्म दिला. कृष्ण तिथं ठेवले आणि योगमायाला घेऊन वसुदेव आले. देव गुपचूप गेला. हवं माया गुपचूप जात नाही. रडायला लागली. दाशी उठल्या. तुरुंगातून पळत कंसाकडे गेल्या. कंस राजा सांगितलं राजा देवकीला 8वी मुलगी झाली आहे. कंस म्हणला आपला वैरी मुलगा आहे, जाऊ दे म्हणे. नारदाने सांगितलं तसं नाही. शत्रू कसलं बी रूप घेऊन येतो राज्यात. आमच्यात एक 2-4 बाया आल्या बघा. कसलं डोक्याचं केस वाढविणारं तेल इकाला. 1 रुपयाला 1 पुडी. रात्रीतून केस वाढणार. ह्या बाया बाबड्याच. आपण बारीक विचार करावा. 10 दिवस खंडोबाचा घट नीट उगवत नाही, जगदंबेचा घट उगवत नाही, केसरात वाढते ती. एका बायाने 2-2 डझन पुड्या घेतल्या 24. आणि त्याच बायाला विचारलं कसं, म्हणजे घरच्या खोबरेल तेलात लावा, टावेल बांधा झोपा. त्या बायाने सगळं तेल डोक्याला लावलं. 5-6 जणी टावेल बांधला. आणि दुसऱ्या दिवशी होती संक्रांत. पाट या बायका उठल्या, आंघोळ केली, सगळा बालाजीच. एक बी केस राहिला नाही. नवरा म्हणलं संक्रांत आहे व्यवसाय जात नाही का. डोक्याला केस नसल्यावर जात नसते ते भाऊ. कंस म्हणला बरोबर आहे. शत्रू कसलं बिरून. कंस आला, बाळाला धरलं, घरघर फिरवलं, आपटलं. बाळ निसटलं. आवाज दिला
काय मला मारतो? हा, तुला तुझा वध करणारा शत्रू वैरी कुठं जन्माला आहे? गोकुळात, काळजीच करू नको, तिकडं तो आण. आणि कृष्ण जन्माला म्हणल्याबरोबर कंसांतकरणामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचळ कापसूर विठोबा रखो याद तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटो भरी पुरे म्हणालो तो वरी हळू हळू झाला कोणी कोणाशी न बोलला हे नी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोटो भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि इकडं कंस दचकला आणि गोकुळामध्ये वेगळाच प्रकार. गवळाना सांगती गवळीला पुत्र झाला यशोदेला गवळाला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळीला पुत्र झाला यशोदेला सांगती गवळीला पुत्र झाला यशोदेला. देव स्वरूप बघायचा का तेव्हा ते दोन्ही बी कशी उभारले ते बघा. वा 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 वा, टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. देव ओळखायचं म्हणजे त्यात हो जिथं स्वच्छता आहे, निर्मळपण आहे, देखणेपण आहे, एकसारखेपण आहे. मी जगामध्ये दुसरं काय बघितलं नाही, नुसती माझी बायको बघितली बघा. गुणावर असतं, लक्षात घ्या. मंदिर बघण्यासारखं आहे. शिरणी गावाचं किती कौतुक करावं. आता ही मधला भाग निघतो काय की पुढच्या वेळेला जागाच पुरणा हो. हा निश्चितपणानं हा सगळं स्लॅब पडतोय बहुतेक. हा माझी उंची कमी आहे तुमच्यापेक्षा. हा अशी गलबल झाली. हा अशी जणी हा. आणि देव बघायला नारद आले. यमुनेच्या काठी आले तर तिघी बसल्या होत्या. कोण कोण? चाडी चोरीन शिंदळकी. चाडी चोरीन शिंदळकी. नारदाने सांगितलं का बसला? त्यांना म्हणला चिंता ते पळाली गोकुळा काहीच उरलं नाही. नारद म्हणले चला माझ्या बरोबर.
कृष्णानं पाळण्यात बसून विचारलं, तुम्ही तिघी कशा पाय आला? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मी आहे म्हणल्यानंतर लोकाला नारद म्हणले, देवा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, हा तू काढवा येतो. मग देव आणि नारद राहिल्याला मोकळं राहता यायचं नाही, ह्याने लग्न करावं लागल. मग त्यातल्या इकी बरोबर नारदानं केलं, तिचं नाव आहे चाहडी. देवानं लोण्याची चोरी केली म्हणून देवानं चित्ताची बाब नाही, भोजना मागती तुप पावसे पडेला विसर. स्वप्ने माझे देव रांगायला लागले. रांगता रांगता यमलार्जुनाचा उद्धार झाला. नाही काय सांग, देवाला पावा बासरी वाजवायची सवय आहे नाही. हा धीम 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 मृदंग बाजे, धीम धीम